पापा मुझे बचा लो हे शेवटचे शब्द ठरले। दिल्लीत 10 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या, कुशीतून पोटच्या गोळ्याला पळवलं दिल्लीतील त्या काळ रात्रीचा थरार, नराधम कॅब चालकाला बेड्या, पोलिसांवरच चालवली गोळी, सीन रिक्रिएशन दरम्यान दिल्ली पोलिसांचे आरोपीवर एन्काउंटर, सीसीटीव्ही आणि जीपीएस ट्रॅकिंग, दिल्ली पोलिसांच्या सिंघम स्टाईल कारवाईची इनसाइड स्टोरी। आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून आज एक अशी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणत्याही माणसाच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यात पाणी उभे राहील। विचार करा, आपल्या चिमुरड्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आणखी कुठे जावे? एका 10 वर्षांच्या निष्पाप मुलीचे तिच्या आई वडिलांच्या कुशीतून अपहरण केले जाते, तिच्यावर अत्याचार केला जातो आणि तिची निर्घृण हत्या केली जाते। मृत्यूआधी त्या चिमुरडीने मारलेली शेवटची हाक होती, पापा मुझे बचा लो। आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे दिल्ली पोलिसांनी एका नराधम कॅब ड्रायव्हरचा अवघ्या 6 तासात छडा लावला आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा कशी दिली। संपूर्ण बातमी सविस्तर पाहूया। दक्षिण दिल्लीतील छतरपूर येथील सीडीआर चौकात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरलाय। एका भाड्याच्या खोलीतून बाहेर काढल्यामुळे बिहारमधील छपरा येथून आलेले एक गरीब कुटुंब आपल्या मुलांसह फुटपाथवर झोपले होते। सोमवारच्या पहाटे 4च्या सुमारास बबलू उर्फ बासू कुमार सिंग हा ॲप आधारित कॅब चालक दारूच्या नशेत धुंद होऊन तिथे आला। प्रवाशाची राईड कॅन्सल झाल्यामुळे तो तिथेच थांबला होता आणि त्याची नजर फुटपाथवर गाढ झोपलेल्या 10 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर पडली। त्याने कसलाही विचार न करता त्या मुलीला जबरदस्तीने उचलून आपल्या वॅगनार कारमध्ये टाकले। या झटापटीत जेव्हा मुलगी मोठ्याने ओरडली, पापा मुझे बचा लो, तेव्हा तिच्या वडिलांना अचानक जाग आली। वडिलांनी जीवाच्या आकांताने हातात काठी घेऊन कारच्या मागे धाव घेतली, पण नराधम ड्रायव्हर गाडी वेगाने पळवून नेण्यात यशस्वी झाला। मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण यश न आल्याने त्यांनी पहाटे 5च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ 20 पेक्षा जास्त पथके तयार करून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली। पोलिसांनी छतरपूर मेट्रो स्टेशन, सीडीआर चौक आणि छतरपूर रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। एका फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची हॅचबॅक कार आणि तिचा नंबर स्पष्ट दिसला। यानंतर पोलिसांनी कारचे जीपीएस लोकेशन आणि आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण वापरून त्याचा माग काढला। धक्कादायक बाब म्हणजे या भयानक गुन्ह्यानंतरही आरोपी पश्चिम दिल्लीतील विकासपुरी परिसरात एका प्रवाशाला ड्रॉप करत होता। पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत म्हणजेच दुपारी 12च्या सुमारास त्याला रंगेहात अटक केली। सुरुवातीला आरोपी बबलू पोलिसांची दिशाभूल करत होता, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पुरता कोलमडला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली। मुलीचे अपहरण केल्यानंतर त्याने कार दक्षिण दिल्लीतील मंडी विलेज रोड आणि त्यानंतर गुडगाव फरीदाबाद रस्त्यावरील एका निर्जन जंगलात नेली। तिथे कारमध्येच तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि नंतर स्कार्फने तिचा गळा आवळून छातीवर दगडाने वार करून तिची निर्घृण हत्या केली। आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी संध्याकाळी 5च्या सुमारास मेहरोलीच्या जंगलातून त्या निष्पाप मुलीचा मृतदेह हस्तगत केला। आरोपी बासू कुमार सिंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर बिहारमध्ये आधीच खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे 5 गुन्हे दाखल आहेत। या केसमध्ये मंगळवारी रात्री एक नाट्यमय वळण आले, जेव्हा पोलीस आरोपीला घेऊन गुन्ह्याची जागा पुन्हा तयार करण्यासाठी मंडी विलेज रोडवर गेले होते। त्यावेळी आरोपी बबलूने 2 पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि एका पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळीबार केला। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला। त्याला तत्काळ मदन मोहन मालवीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षेच्या चक्रात अडकवलं आहे। पोलिसांनी या नराधमाला अवघ्या 6 तासात बेड्या ठोकल्या आणि जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्याला योग्य तो धडा शिकवून थेट हॉस्पिटलचा रस्ता दाखवला। पण प्रश्न हाच उरतो की अशा क्रूर गुन्हेगारांना समाजात मोकळे फिरू देणाऱ्या कॅब कंपन्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशनचे काय? त्या निष्पाप बालिकेचे पापा मला वाचवा हे शेवटचे शब्द संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारे आहे। अशा गुन्हेगाराला थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हेच आज प्रत्येक नागरिकाचे मत आहे। या संपूर्ण कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।